बघा हे ठेवायला बघा, याला मध्ये पकडलेलं बघा 3. बापरे. चला बघूया काय भाऊ. नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत एकदा आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये अगदी भरभरून आणि जोमाने स्वागत करत आहे. कारण व्हिडिओ आपला आहे त्याच्यामुळे स्वागत करावंच लागेल. कसं आहे की सध्या शिमगा चालू आहे आणि शिमग्या निमित्ताने आमच्या या उत्तर आणि मध्य कोकणातल्या आपण संस्कृती पाहतो. शिमग्याच्या ब्लॉगची आपण सुरुवात कधी केली तर आपले म्हटले जाते की शिमग्यामध्ये असणारं मच्छी जेवण, त्याचा आपण पहिलाच ब्लॉग केला होता. साधारणतः प्रतिसाद कमी मिळाला, पण त्याच्यानंतरचे जे ब्लॉग आले तर त्याला छान असा प्रतिसाद मिळाला. तर आज आपण आलो आहोत पिरकोन गावामध्ये. जेव्हा अखंड गाव मासली पकडायला तलावामध्ये उतरतो, अशा विविध अशा परंपरा आहेत त्या हळूहळू काळाच्या ओघात नष्ट होत चालल्यात. परंतु आपण एक निर्धार घेतलेला आहे की जिथे आहेत तिथे आपण जाऊन तिथले व्हिडिओ काढणे आणि ते आपल्या यूट्यूबला प्रदर्शित करणे. त्यामुळे जेणेकरून काय होईल की या म्हणजे आपल्या संस्कृतीचे जतन होईल. जे कोणी व्हिडिओ पाहत असतील त्यांच्या मनामध्ये आयडिया येत असेल की बाबा आपण आता आपली संस्कृती जर नष्ट होत असेल म्हणजे आपल्याकडे काय प्रथा होती शिमग्याला, तर त्याचा मुख्य उद्दिष्ट हा असेल. तर आज आपण आहोत पिरकोन गावामध्ये. पिरकोन गाव ज्याची बऱ्याच वर्षांची मला आशा होती की एकतरी या गावचा एक ब्लॉग बनवा. तर आहे तर इथे आता पावसाळी फिरण्यासाठी काशीडोंगरी म्हणून ठिकाण आहे, पण आता ते पावसाळी, पण आता उन्हाळी या गावची एक मोठी परंपरा आहे ती म्हणजे धुलीवंदन दिवशी म्हणजे शिमग्याच्या दिवशी मासेमारी करणे. तर आज आपण तिथेच चाललो. अखंड गाव ज्यावेळी मासेमारी करायला उतरलेलं आहे. तर जाऊया. मी सर्वप्रथम आभार मानतो तुषारजी म्हात्रे, वैभवजी गावंड आणि अल्पेशजी घरत, कारण या तिघांच्या माध्यमामुळे मला इथे यायला भेटलं आणि हा ब्लॉग बनवायला भेटला. आणि अजून एक सांगतो की संघर्ष घरत, तर त्यांच्या मुलं मला आज इथे यायला भेटला. तर जाऊया आपण. आता मी तिथे तलावावरच आलेलो आहे आणि आता आपण तलावावर गेल्यानंतर आता मासली कशी पकडतात, किती माणसं होतील ते आपण पाहूया. आपण आता पाहिलंच आहे की आता आपण पिरकोन गावाच्या तलावावर आहोत आणि बघा किती बघा घाट बघा त्याच्या सोबतीला म्हणजे सोबतीला सभोवताली अगदी म्हणजे असं म्हटलं जातं की आता युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धाची सेना म्हणजे आपली कशी हत्यार घेऊन वगैरे म्हणजे तलवार वगैरे घेऊन चाललेत मासेमारी करा. तसे बघायला गेलं तर एक प्रकारचं युद्धच म्हणावं लागेल आहे. कारण बघा सगळीकडनं घेतलेलं आहे, म्हणजे एक छावणीचं स्वरूप या आपल्या तलावाला प्राप्त झालेलं आहे. आता आपण पुढे चाललो तर खाली जरा आपण पण उतरूया. आता आपण खाली उतरलो आहोत आणि बघा जास्त पाणी खोल नाहीये आणि इथे बघा म्हणजे पुरुष वर्गाबरोबर स्त्री वर्ग देखील आता मासली पकडायला उतरलेला आहे. दादा नमस्कार. काय मासली पकडायला? वा, आसू बिसू घेऊन एकदम वा रेडी. मग वाट कुठली बघताय? घुसात मध्ये असं आहे का? आता इथं पुढे आलं तर बघा आमची मावशी भेटलेली आहे. इथे मावशी मासली पकडालेली आहे बघा. मावशीने आसू आणलेली आहे. आता आपण इकडे पुढे आलो. दादा भेटलेले आहेत. नमस्कार दादा. काय बरं आहे ना सर्व? मासली पकडायला रेडी? मग सुरुवात कधी करणार आपली? काय करा असं आहे काय? चला तर आपण आता पूर्ण परिक्रमा करूया. प्रत्येक ठिकाणी काय काय माणसं वगैरे आहेत पाहूया. आता आपण तलावाची परिक्रमा करतोय तिकडे. आपण फिरतो आता सगळीकडं बघूया. आणि परिक्रमा केल्यानंतर आपलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतरच आपल्याला समजेल की मासली कुठे वगैरे भेटलेली आहे आणि काय त्याच्यासाठी म्हणजे एक म्हणजे कसं आहे एक कुतूहल वाटण्यासारखं हा जो ब्लॉग आहे ना हा कुतूहल वाटण्यासारखा आहे. आणि ही जी परंपरा आहे ती खूप छान आहे. झाडं जाऊ लागलो होतो आपण. थोडं उतरूया. इथे घाट नाही आहे पण असू द्या, शेवटी आपण आता आपण दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत. आता मगाशी म्हणजे आता मासली पकडण्याची साधने जी आहेत म्हणजे कशी आसू म्हणजे आपलं प्राथमिक साधन आहे. तर त्याच्यावरचं म्हणजे कसं आहे की आपण कसं आता मोबाईल वगैरे घेतो. पहिल्यांदा आपला कसा नोकिया मोबाईल होता, नंतर आला हलवलं अँड्रॉइड आला, नंतर आयफोन आला वगैरे. तर त्याचप्रमाणे देखील मासली पकडण्याचे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये अपग्रेड होत गेलेलं आहे. आसू आहे, जाल आहे, पाग आहे. आता इथं तुम्हाला फक्त पाग दिसेल. ते पाग बघूया. पागाद्वारे कशी ते म्हणजे फेकतात वगैरे आणि बघूया. हा तर बघा पाग टाकलेला आहे. चला इथं दुसरा एक पाग टाकलेला आहे भाऊ.
एवढा सगळीतला पाग टाकलेला आहे आणि ते बघा इथे आता आपण शोध मोहीम केलेली आहे बघा. इथे सुंदर असा बघा तिलापिया मासा जो फंटूस म्हटला जातो, आमच्याकडे याला फंटूस म्हणतात. टाका टाका. आणि अजून काय भेटतं तुम्हाला? नारशिंगाली का? हा हा बघा बघा हा आपला म्हणजे बघून तुम्हाला मंगूर वाटला असेल पण हा मंगूर नाही आहे, तर नारशिंगाली म्हटली जाते तिला. इथला स्थानिक मासलीचा एक प्रकार आहे. ओके ओके. आपण जर आता नीट निरीक्षण केलं तर बघा जी पागवाली मंडळी सध्या ॲक्टिव्ह आहेत, अजून आसूवाली मंडळी एवढी अजून ॲक्टिव्ह झालेली नाही आहेत. बघूया आसूवाली मंडळी कधी ॲक्टिव्ह होतील तेव्हा आपण बघूच नक्की. भाऊ आता खेचतात तिथे बघूया जाल. काय भाऊ भेटला? शिंगाली आहे का? तर आपण बघितलं बघा एक नारशिंगाली सारखा एक मासलीचा प्रकार परत भाऊना जाल्यात भेटला इथे. जा बेस्ट ऑफ लक भाऊ जा. बघितलं तर इकडे बघा इकडे मासेमारी चालू आहे आणि प्रेक्षक वर्गांचे देखील भरपूर म्हणजे असं वाटलं की म्हणजे थिएटरला पिक्चर चालू आहे आणि प्रेक्षकांनी जागा जिंकलेली आहे. आणि बघा प्रत्येकाने जागा जिंकलेली आहे तिथे. इथे बरीचशी मंडळी हे बघायला पण बरीचशी मंडळी आलेली आहेत. म्हणजे हा आपला पिरकोन गावचा मत्स्य दिन आज हा आपल्याला अनुभवायला भेटलेला आहे. बघूया भाऊ तुम्हाला काय भेटला? बापरे बघा फंटूस. फंटूस की याला काही ठिकाणी इस्राईल वगैरे किंवा चिलापिया असं म्हणतात. ठेवा ठेवा आतमध्ये ठेवा. आतमध्ये ठेवा ना तर व्हिडिओच्या फक्त व्हिडिओमध्ये दिसेल तो आपल्या पोटात गेलं पाहिजे. ओके आपण बघितलं तर इथे बघूया काय भेटलं भाऊ? कटला काय? हा बघा बघा हा इकडे बघा हा इथं मनीष आहे आणि याने त्याच्या पागामध्ये पकडलेलं बघा 3. बापरे बघ असलं मोठं. चला 1 किलो मासल्याची सोय झाली त्याची. मस्त धन्यवाद. हा चला आता बघा ही ठेवण्यासाठी इथे काय पिशवी. मस्त. ओके ज्याप्रमाणे आपली मासली पकडण्याची जशी म्हणजे गर्दी आहे उत्सुकता आहे त्याप्रमाणे प्रेक्षकांची म्हणजे बघण्याची देखील तेवढीच गर्दी आहे बघा. काही जण म्हणजे मासली पकडून आनंद घेतात आणि काही जण बघून आनंद देतात. म्हणजे कसं एक प्रकारचा ही परंपराच आहे म्हणजे आपल्या शिमग्याचा एक भाग आहे. याला म्हटलं जातं की पिरकोनचा मत्स्य दिन म्हणजे अखंड गाव ज्यावेळी तलावात मासली पकडायला उतरतो. मगाशी एकाला 3 भेटले होते तो मनीष परत. काय भेटला मनीष? अरे बाप रे. जागीच थांबून जमणार नाहीये आणि आपल्याला पुढे देखील जायचं आहे. माणसं बरीच बघायला देखील जास्त आलेली आहेत. म्हणजे पकडणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांची संख्या जरा जास्तच वाटते मला. पण असू दे चांगली गोष्ट आहे कारण हा पण एक प्रकारचा सण आहे आणि ही एक जुनी परंपरा आहे. जी जुनी परंपरा आज कोणते तरी काम आहे म्हणजे 21व्या शतकामध्ये ती जपली जाते. हे फार मोठी म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आणि परंपरा जपल्याच पाहिजे कारण आपल्या परंपरा आपल्या जपल्या तरच आपण आपला समाज टिकेल. आपण बघितलं आता ते पागवाले ते संपले आणि इथे आता आसूवाले म्हणजे जे आसू होते आता त्या आसूवाले इकडे उतरलेत. म्हणजे पागांचे दरम्यान एक आसूवाला. चला बघूया काय भाऊ पकडत नाही अजून? पाणी जास्त आहे. पाणी जास्त आहे का? ओके ओके. आता इथे जर आपण आलं तर आपल्या लहानग्याने देखील या मत्स्य दिनाचा फायदा घेतलेला आहे आणि इथे बघा मोठी माणसं देखील मोठ्या बरोबर लहान बरे. नमस्कार जोशी साहेब. इथे बाजूलाच का पकडतात मध्ये का नाही? खोल भरपूर आहे. खोल भरपूर आहे का? ओके ओके. यावेळी थोडी मच्छी कमी आहे. हा हा लोकांना जरा मुडाप झालेला आहे. तर दरवर्षी मच्छी खूप असते. हो हो म्हणून तर इकडे आलो मी आज. ओके ओके. आता आपल्याला जोशी साहेब भेटले होते तर त्यांना आता मस्त मोठा मासा लागला. एक बरं झालं की काहीतरी म्हणजे काहीतरी भेटलं म्हणजे आल्यासारखं म्हणजे कष्टाचं चीज झालं असं वाटते. आता पुढे जर जायचंच आहे आणि जर बघितलं आपण तर इथे
आज धुलीवंदन असल्यामुळे बघा इथं रंग लावायची देखील सुरुवात झालेली आहे. सुरुवात झाली वाटतं. तर मस्त मस्त. आणि आपण पुढे जाऊया, कारण कसं आहे की माणसां म्हणजे पकडणाऱ्यापेक्षा प्रेक्षक वर्ग जास्त खुश दिसतो. चला इथे बघूया. वा बघा इथे आले आले आपल्या आला लगेच इथे. आज तलावात नारशिंगाली जास्त दिसते तुमच्या. तलावात नारशिंगाली जास्त आहे. बघा फंटूस आणि नारशिंगाली जास्त आहे. बघा हा एक नारशिंगालीचा प्रकार आहे, म्हणजे आपली शिंगटी म्हटली जाते ना, तर तिचा एक अपडेट व्हर्जन. आणि हा मांगूर नाही आहे, म्हणजे तो सरकारने जी बंदी आणली आहे तो मांगूर नाही आहे, तर ही नारशिंगाली आहे ना भाऊ. दोन आणि बघा हे ठेवायला बघा, याला काय म्हटलं जातं, हे ठेवतात त्याला आखी. आपण बरंचसं असं म्हणजे फिरलो तरी पागवाल्यांकडे आपल्याला बरेच मासले भेटलेले. आसुवाल्यांकडनं आपल्याला एक पण असं भेटला नाही की त्याच्याकडे मासली असेल. म्हणजे मध्ये जे आसुवाले गेले त्यांना नक्कीच भेटला असेल. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.